इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर जवळील जांभीळघर या गावात स्वातंत्र्यानंतर देखील अजूनही गावकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालेलं नाही। गावकऱ्यांच्या घरासमोर नळ आहेत, मात्र या नळांना कधीच पाणी येत नाही। त्यामुळे मग रोज तासनतास पायपीट करून गावकऱ्यांना पाणी आणावं लागतं। ग्रामपंचायतीने टाकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे, मात्र या टाकीची नीट सफाई केली जात नसल्याने तिच्यात कधी पाणी असेल तर अस्वच्छ पाणी गावकऱ्यांना भरावं लागतं। विशेष म्हणजे आमचं गाव हे बौद्ध समाज असलेल्या नागरिकांचं गाव आहे, त्यामुळे आम्हाला पाण्यापासून गेल्या अनेक वर्ष वंचित ठेवलंय असा आरोप इथल्या गावकऱ्यांचा आहे। तसेच या गावात पाणी नसल्याने कोणी सोयरिकी करायला तयार होत नाही, त्यामुळे अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने त्यांची लग्न रखडलेली आहेत। गावकऱ्यांना दररोज पाणी भरण्यासाठी कधी फार्म हाऊस तर कधी आश्रममध्ये त्यांना विनवण्या करून पाणी घ्यावं लागतं। मात्र आमचा हा पाण्यासाठीचा संघर्ष कधी संपेल असा सवाल गावकरी करतायत। तसेच आमच्या गावाच्या शेजारी अगदी लागून असलेल्या गावांना मुबलक पाणी मिळतं, मात्र आम्हाला पाण्यासाठी रोज असा संघर्ष करावा लागतो असे गावकरी सांगतात। या संदर्भात सरपंच राजश्री रेवाळे यांनी मात्र पाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जात नाही, उन्हाळ्यात सगळीकडेच पाणी टंचाई असते असं सरपंचांनी सांगितलंय। मेन म्हणजे इथे समाज वगैरे असं काही नाहीये, तिन्ही गाव आपली एकत्रच आहेत आणि सगळ्यांना समाजात जे घटक राहतात सगळ्यांना पाण्याची ही गरज असतेच। त्यामुळे पाण्याची टंचाई आता ही सध्या उन्हाळा असल्यामुळे 4 महिने फक्त ही टंचाई भासते। त्यामध्ये आपलं जलजीवन मिशनचं नवीन काम चालू आहे ना, ज्या ठेकेदारांनी म्हणजे नवीन पाईप टाकण्यासाठी जे ठेकेदारांनी पाईप टाकले त्यात ते आपले जुने पाईप आहेत ते त्यामध्ये नादुरुस्त झाले, तर त्याचं आता काम चालू आहे आणि पाण्याची टंचाई ही फक्त 4 महिनेच भासते आणि आम्ही त्यांना गेल्या 4 वर्षापासून त्यांना पाणी पुरवठा करतोच आहे। फक्त आता म्हणजे ते कामही चालू आहे, आजही त्यांना पाणी गेलेलं आहे, काही ठिकाणी पाणी चालू आहे और काही ठिकाणी पाण्याचं काम म्हणजे पाईप दुरुस्तीचं काम चालू आहे। नाही हे असं नाहीये, प्रत्येकाला आता तिन्ही गाव आहे, तिन्ही गावांमध्ये आम्ही जसं पाणी म्हणजे आपलं चालू होतं तसं आम्ही पाणी प्रत्येका ठिकाणी वेळच्या वेळी पोहोचवतोच। असं काही नाहीये की आम्ही म्हणजे ते असं काही नाहीये, जे म्हणतायत ते पूर्णपणे चुकीचं म्हणतायत। सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी इथे आलात। मी सुवर्णा सुभाष गायकवाड या गावची तरुण रहिवासी। आमच्या गावामध्ये पाण्याचा हजारो वर्षापासून हाच प्रॉब्लेम आहे। पाणी आम्हाला कधी हक्काचं पाणी अजूनपर्यंत मिळालंच नाही। 2010 पासून आमच्या गावातले तरुण जेव्हा ऍक्टिव्ह झाले तेव्हा त्यांनी विचार केला की किती दिवस आपण ही पाण्याची वर्दळ सुरूच राहणार आहे। तेव्हा त्यांनी एक डिसिजन घेऊन आमच्या गावात स्वतंत्र एक बोरिंग मारली आणि त्या बोरिंग मार्फत प्रत्येकाच्या दारोदारी नळ दिले गेले। त्याच बोरिंगचं पाणी आम्ही पितो, पण निसर्गाच्या नियमानुसार ते पाणी कुठेतरी 3-4 महिने म्हणजे फेब्रुवारी मार्च जेव्हा उन्हाळ्याचा काळ येतो तेव्हा ते 4 महिने ते पाणी निघून जातं, म्हणजे आटतं ते पाणी। मग 4 महिने आमचे एकदम कुत्र्यासारखे हाल असतात। म्हणजे आम्ही सुशिक्षित आहोत पण तरी पण आम्हाला डोक्यावर हंडा आणि हातात कळशी अजून तेच आहे। म्हणून विचार येतो आपल्या देशाला तर स्वातंत्र्य मिळालं आहे, पण खरोखर आपण स्वतंत्र झालो आहोत का हा प्रश्न नेहमी मनामध्ये हा एक प्रश्न येतो। कारण की इथे रोड इतका चालू असतो आणि रात्रभर पाणी आम्हाला भरावं लागतं आणि आजूबाजूचे जे आजूबाजूचे जे आमची गावं आहेत, जी ग्रुप ग्रामपंचायत आमची 3 याच्यामध्ये डिवाइड केलेली आहे। तर आठवलीला जेव्हा आम्हाला पाणी येत होतं ते आठवलीला 24 तास पाणी चालू असतं आणि ते पाणी आमच्या गावात येत नाही। आम्ही जेव्हा माझ्या काकी माझ्या गावातल्या महिला जेव्हा तिथे मिटिंगला जातात तेव्हा त्यांना आश्वासनं दिली जातात, हो येईल पाणी, पण कधी येईल अजून तर पाण्याचा पत्ताच नाही। आता पण तुम्ही बघितलं तर पाणी नाहीच आणि एकदम घाण अवस्था आहे या टाकीची आणि आम्ही त्या टाकीचं पाणी पित होतो इतक्या दिवस आणि त्याच्यावर झाकण नाही काय नाही। मग हा आमच्यावरच अन्याय का? त्या राठोळी गावामध्ये पूर्ण पाणी येतं आणि आम्ही बौद्ध आहेत म्हणून आमच्यावर अन्याय होतो का हा? का म्हणून अजून आम्हाला तीच वागणूक दिली जाते जी बाबासाहेबांना दिली जात होती की ते म्हणजे त्यांचा विटाळ होता, मग आम्हाला पण तीच वागणूक देता की काय तुम्ही? आज मी MBA शिक्षण घेते पण माझे 10 ते 5 लेक्चर असल्यामुळे माझी मम्मी बोलते आपल्याला पाण्याची गरज आहे, तू लवकर येत जा। मला पाण्याच्यामुळे माझे लेक्चर स्किप करून येऊन पाणी भरावं लागतं का? तर आमच्या गावात पाण्याची ही अशी तुटक व्यवस्था आहे म्हणून। आणि आमच्याकडे निवडणूक येते तेव्हा सगळे प्रतिनिधी येतात त्यांचं प्रतिनिधित्व मांडवायला, आम्ही तुम्हाला हे करू ते करू, वोटिंग घेऊन जातात, फक्त वोटसाठी येतात। विकासाचं काम काहीच नाही, विकास शून्य। सो मी तुमच्या याच्यामार्फत एकच हे करते की तुम्ही लवकरात लवकर हा प्रश्न तुमच्या प्रशासना म्हणजे तुमच्या योग्य ते हे देऊन मिटवाल एवढीच अपेक्षा आणि धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे। मी अविनाश गायकवाड। माझं म्हणणं एवढंच आहे की राठोळी आणि मुलगाव या 2 गावांच्या मध्ये आमचं गाव आहे जांभीळघर।
तर आमची बौद्ध वस्ती असल्यामुळेच आम्हाला सुविधा येत नाही का आमच्यापर्यंत, कारण आमच्यापर्यंत पाणीच नाही, तर इतरही सुविधा नाही आहेत आम्हाला, पण पाणी ही खूप मोठी समस्या आहे, म्हणून आम्ही त्याच्यासाठी आज झटतोय. तर माझं फक्त एकच आव्हान आहे की आम्हाला पाणी हे शेवटच्या घरापर्यंत दारोदारी पाणी आलं पाहिजे. सातत्याने दरवर्षी जो त्रास आम्हाला सहन करावा लागतो की दुसऱ्याच्या दारात येऊन किंवा खालपर्यंत येऊन पाणी डोक्यावर न्यायचे, तर ते आम्हाला ते त्रास झाले नाही पाहिजेत. असं फक्त एकच हे माझं आव्हान आहे बस, का दारोदारी आणि घरोघरी आम्हाला पाणी येऊ दे. आता याच्या पुढे आम्ही हा त्रास सहन नाही करू शकत. माझं नाव देवकी संभाजी गायकवाड, माझं वय आता 55. मला पण पाणी जास्त जमत नाही आणायला, हातपाय दुखतात, सतत दवाखाना आमचा चालू असतो. माझ्या घरात माझा मुलगा पण अजून लहान आहे, त्याचं लग्न नाही झालं. मला ते पाणी तसं तेवढं लांबून आणावं लागतं. सगळ्या गावात अख्या राठोळी चाळी खालीवर लोक राहतात, त्यांना पाणी आहे. मग आम्ही खुद्द गाववाली असून आम्हाला पाणी नाही. आमच्या समस्या कधी सुटणार या? आमचे सासू सासरा मेले, आता आमचं पण एवढं 50-60 वय झालं, अजूनपर्यंत आम्हाला पाणी नाही. आता आमच्या सुना आल्या, सुनांना पण पाणी नाही. आमच्या मुलांना कोणी मुली देत नाही, कारण तुमच्या गावाला पाणी नाही. तुमची ही अवस्था आहे. किती त्याच्यामुळे मुली मिळत नाही मिळत, कारण लोक आले तर आमच्या दारात पाणी नाही, आमची भांडी रिकामी दिसतात. पाहुणी लोक आमच्या गावाला आली, आमच्या घर बघायला तर आमची भांडी खाली. का तुम्हाला पाणी नाही का? अख्या मुंबई पर्यंत पाणी गेलंय ना, तुमच्या जांभीलघर मध्ये कसं पाणी नाही? किती पाण्याची अवस्था आमची बेकार आहे.